दररोज एकाच प्रकारचा नाश्ता खाऊन बोर झाले असेल तर रव्यात दही घालून तर बघा. हा चवीला भन्नाट लागणारा नाश्ता एकदा नक्की ट्राय करून बघा. कमी वस्तूत तयार होणारा आणि चवीला एकदम मस्त. आजची रेसिपी शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी मी एक टिप सांगितली आहे, त्यामुळे नाश्ता आणखी चवीला भन्नाट होईल. येथे आपण घेतला आहे 1 वाटी रवा. तुम्ही कोणताही रवा घेऊ शकता, जाड बारीक कोणताही. त्याच वाटीने मोजून पाव वाटी रव्यात दही घालायचं आहे. रवा आणि दही छान मिक्स करून घ्यायचं. आता रवा आणि दही मिक्स केलेलं मिश्रण या मिक्सर पॉटमध्ये घालायचं. यात 1 वाटी पाणी घालायचं आणि मिक्सरला 2 मिनिट फिरून घ्यायचं. बघा, अशी स्मूथ पेस्ट झाली पाहिजे. आता हे मिश्रण एकाच डायरेक्शनने छान फेटून घ्यायचं. आता हे मिश्रण 5 मिनिट झाकण ठेवून रेस्ट करायला ठेवायचं. त्यामुळे आपला रवा छान फुलला जातो. 5 मिनिट झाले की झाकण काढून घ्यायचं. तुम्ही यात भाज्या पण घालू शकता. मी यात काहीच घालणार नाही, प्लेन नाश्ता बनवणार आहे. यात 1 चम्मच जिरा घालायचा, चवीपुरतं मीठ आणि 1 पळी तेल घालायचं. तेलाने नाश्ता नरम होतो. आता पुन्हा मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. अगदी नाश्ता सोपा आहे. अगदी घाईच्या वेळेत करायचा असेल तर आरामात लवकर होतो. मिश्रण एवढे थिक ठेवायचे, एकदम पातळ किंवा घट्ट ठेवू नका. आता एका ताटात किंवा डब्याला तेल ग्रीस करून घ्यायचं आहे. तेलाने ग्रीस केलेल्या डब्याला थोडासा गव्हाचा आटा असा भुरकवाचा, जेणेकरून आपला नाश्ता डब्याला अजिबात चिकटणार नाही. लगेच या मिश्रणात 1 इनो पुडी घालायची आहे. तुम्ही खाण्याचा सोडा सुद्धा घालू शकता. इनो पुडी घातल्याने नाश्ता आपला जाळीदार होतो. पटापट इनो मिक्स करायचं. लगेच इनो घातलेलं बॅटर या डब्यामध्ये घालायचं. इकडे एका भांड्यात पाणी उकळायला ठेवले. या पाण्यात एक स्टँड ठेवायचं किंवा प्लेट ठेवायची. आता हे नाश्त्याचं बॅटर या भांड्यात ठेवायचं. यावर झाकण ठेवून 15 मिनिट वाफवून घ्यायचं. आता 15 मिनिट झाले की नाश्ता चेक करून बघू. नाश्ता हाताला अजिबात चिपचिपा लागत नाही, याचा अर्थ आपला नाश्ता रेडी झालेला आहे. आता गॅस बंद करूया आणि नाश्ता थंड करून घेऊ. नाश्ता थंड झाला की याच्या कडा आपण चाकूच्या साहाय्याने सैलसर करून घेऊ. नाश्ता बघा किती छान फुललेला आहे. आता हा नाश्ता आपण कट करून घेऊ. तुम्ही हव्या त्या आकारात कट करून घेऊ शकता. मी तुम्हाला एक भाग काढून दाखवते. बघा, नाश्त्याला किती मस्त जाळी आलेली आहे आणि नरमलच्च झालेला आहे. आता या नाश्त्याला आपण चटपटीत बनवून घेऊ. आता एका पॅनमध्ये 1 चम्मच तेल घालायचं. यात 1 चम्मच जिरा घालायचा आणि यावर नाश्ता घालून मस्तपैकी शेकून घ्यायचा. दोन्ही पण साईडने शेकायचा. नाश्ता शेकून झाला की काढून घ्यायचा. नाश्ता चटपटीत करण्यासाठी थोडंसं यामध्ये लाल मिरची पावडर घालूया. तर बघा किती मस्त नरमलच्च नाश्ता झाला आहे आणि जाळी तर बघा किती मस्त आलेली आहे. एकदा नाश्ता नक्की ट्राय करून बघा. तुमच्याकडे सर्वांना हा नाश्ता आवडेल. नाश्ता मी एक तोडून दाखवते. माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहत आली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर नवीन नवीन रेसिपी बनवली तर तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळेल. चला तर मग भेटूया नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत राधे राधे.